इथे वाटप करणं चालू आहे. मस्त फोडणीचा भात सगळ्यांची दुखत आहे आता ताकदमध्ये पाय. फायनली मित्रांनो आता पोहोचलो आहे शेगावले. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता सकाळचे वाजलेले आहे 5. आता आम्ही चाललो मित्रांनो श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या मागे शेगाव पर्यंत पै पै. तर चला, खामगाव पासून तर शेगाव आहे मित्रांनो 20 किलोमीटर. तर मित्रांनो सकाळी सकाळी पब्लिक पार्क किती आहे शेगावले जाण्यासाठी. सध्या तर मित्रांनो आम्ही शेगाव रोडवर लागलो नाही. शेगाव रोडवर मित्रांनो जसं लागू कान्याकोपऱ्यातून लोक शेगावला जाण्यासाठी निघतात. हा मित्रांनो वर्षातून एकदाच असा दिवस येते की त्या दिवशी लोक शेगावले पैपी जातात. तसं तर मित्रांनो हर गुरुवारी लोक पैपी शेगावले जातात, पण हा दिवस एकदम मन प्रसन्न करणारा दिवस ठरला जातो वर्षातून एकदा. आता मित्रांनो आलो शेगाव रोडवर. आणि पब्लिक पण मित्रांनो किती आहे शेगावला जाण्यासाठी. लहान पोरापासून तर म्हाताऱ्या आबापर्यंत सगळे लोक मित्रांनो शेगावले दरवर्षी पैपे जातात. आणि मित्रांनो सुखादुखामध्ये फक्त श्री गजानन महाराजांच्या कृपेनं आपली सगळी इच्छा पूर्ण. आता मित्रांनो आम्हाला दिसलेली आहे श्री गजानन महाराजांची पालखी. आणि पालखीले पाहिल्याबरोबरच मित्रांनो अंगामध्ये नवीन एनर्जी तयार होते मित्रांनो शेगावले जाण्यासाठी. तर चला मित्रांनो गण गण गणात बोते म्हणत जाऊ आता शेगावले. आता मित्रांनो चालता चालता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पण दर्शन झाले. इकडे मित्रांनो प्रणव आणि इकडे भेटूदा आणि हे बाकीचे आहे आमचे मित्र मंडळी. मित्रांनो मित्रांनो इथे वाटप करणं चालू आहे. मस्त फोडणीचा भात. आणि मित्रांनो गर्दी बघा किती मोठी. पुरा रस्ता मित्रांनो पॅक आहे. तर मित्रांनो आता प्रणव घेतलाय मस्त गरमागरम चाय. चाय पिओ एनर्जी लाव, चाय पिओ एनर्जी लाव. तर मित्रांनो चालत चालत आता आम्ही पोचलेलो आहे जयपूर लांडे समोर. आणि गर्दी मित्रांनो वाढतच चालली. तर चला मित्रांनो फटाफट, नाही तर अर्धे जण समोर चालले जातात आणि आपण राहू मागे. चालत चालत मित्रांनो खूप पाय दुखून राहिले. पुरे मित्रांनो पाय दुखून राहिले. 2 घंटा झाले मित्रांनो चालत आहे. मित्रांनो आहे मेडिकल उपचारासाठी गोळ्या गिळ्या ज्याचे पाय दुखतात ना चालता चालता त्यांच्यासाठी सगळी सेवा आहे मित्रांनो रस्त्यावर. कोणाचे पाय दुखतात, कोणाची गुडघे दुखतात तेव्हा आहे. आता मित्रांनो थांबलो आहे श्री नरेंद्र महाराजांच्या मळ्यापाशी. आणि यांच्या कृपेने चालू आहे इथे चाय वाटप करणं. मित्रांनो चालत चालत आता 15 किलोमीटर आलो खामगाववरून. आता फक्त 5 किलोमीटर राहिलेला आहे शेगाव.
मित्रांनो चालत चालत पुरं पाय दुखून राहिले. तो तळपाय असतो ना तो खूप दुखत आहे चालत चालत, कारण की एकसारखं चालावं लागते ना. मित्रांनो सगळ्यासाठी बसलेले आहे कारण की सगळ्यांची दुखत आहे आता ताकदमध्ये पाय. 4-5 जण आहे मित्रांनो आम्ही. चला मग जास्त वेळ मित्रांनो बसलं की कारण की अजून आळस येते आणि पाय खूप दुखतात. चला मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे शेगावमध्ये. मित्रांनो इकडे जेवण असते तर आता जेवण काही चालू झालेलं नाही म्हणून आम्ही चाललो आता या रस्त्याने डायरेक्ट सरळ शेगावले. आणि या टिपा मित्रांनो सजवलेला पोरगा मस्त विठ्ठलाच्या पामध्ये उभा आहे. फायनली मित्रांनो आता पोहोचलो आहे शेगावले आणि आहे गजानन महाराजांच्या मंदिराच्या बाहेर. आबानं मित्रांनो एकदम छानपैकी बासुडी वाजवली आणि आबासाठी मित्रांनो एक लाईक सबस्क्राईब नक्की करा प्लीज. तर आता मित्रांनो आम्ही चाललो मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी आणि आतमध्ये मित्रांनो मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे भेटू मित्रांनो दर्शनाच्या नंतर. तर चला मग. तर आता मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि दर्शन एकदम छानपैकी झालं. तर आता मित्रांनो जाऊ आपण घरी. चला. तर आता मित्रांनो मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आज मित्रांनो 1,00,000-2 लाख लोक येतात दर्शनासाठी. तर चला मित्रांनो आता जाऊ घरी. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.